दुष्काळी मानदेशाची ओळख असलेल्या मान नदीला पूर आलेला आहे आणि आपण आता सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील मान नदीवरती आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी मान नदी ही दुथडी भरून वाहते आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून सांगोल्यामध्ये अतिवृष्टी होते, काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे आता मान नदीला पूर आलेला आहे। आणि अशातच आता राजेवाडी येथील धरणातून देखील 8000 क्युसेकचा विसर्ग मान नदीत सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सांगोला तालुक्यामध्ये मान नदी आता दुथडी भरून वाहते आहे। यामुळे काही भागामध्ये शेतीमध्ये पाणी शिरलेले आहे। आपण बघतोय की वाडेगाव येथील काही शेतकऱ्यांच्या मकीच्या पिकामध्ये हे पाणी शिरलेले आहे आणि नुकसान देखील झालेलं आहे। या ठिकाणी कोरडा नदी आणि मान नदीचा या ठिकाणी संगम होतो, त्यामुळे हे पात्र मोठ्या प्रमाणावरती विस्तीर्ण पात्र आहे। या पात्राने रौद्ररूप खरतर धारण केलेलं आहे आणि आसपासच्या शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणी बघतोय की वाडेगाव आणि सांगोलेला जाणारा रस्ता देखील आता काही प्रमाणामध्ये बंद होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी चारी बाजूने खरं तर अकराळ विकराळ रूप या ठिकाणी नदीने धारण केलेलं आहे आणि शेतकरी आता चिंताग्रस्त होत आहेत। या भागामध्ये आणखी पाऊस झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, सांगोला।